आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो। असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्याची खास व्यवस्था। गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्राकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध। पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी। धनगर समाजाला 1961 पासून भारत सरकारनं घटनेप्रमाणे दिलेल्या ST आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी सकल धनगर समाज बांधवांनी आज पाथरीच्या तहसील कार्यालयावर वारू आंदोलन करत मोर्चा काढला। यावेळी पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेल्या धनगर समाज बांधवांनी भंडाऱ्याची उधळण करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। धनगर समाजाला STच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी पाथरीमध्ये आज हे आंदोलन करण्यात आले। शहरातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीपासून या मोर्चाला सुरुवात झाली। यावेळी पारंपरिक वेशभूषा पेहराव करत धनगर समाज बांधव वारू आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। पारंपरिक वाद्य वाजवत भंडाऱ्याची उधळण करण्यात येत होती। या मोर्चासमोर धनगर बांधवांचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या मेंढ्याचा कळप या मोर्चाचं विशेष आकर्षण दिसून आलं। रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी। इस्रायलनं फिलिस्तीनवर सुरू केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ परभणीतल्या विविध मुस्लिम संघटनांसह स्वयंसेवी संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केलीत। गेल्या 8-10 दिवसांपासून इस्रायलनं फिलिस्तीनवर सुरू केलेल्या हवाई हल्ल्याच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे। या हल्ल्यांमध्ये निरपराध मुस्लिम बांधवांचे बळी जात आहेत असं नमूद करत या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ हल्ले रोखले जावेत। भारतानंही फिलिस्तीनच्या समर्थनाची जाहीरपणे भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी विविध संघटना व स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह हजारोंच्या जनसमुदायानं इस्रायलच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर अक्षरशः दणाणून गेला होता। यानंतर शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं। रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी। राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना लोकसेवकांनी विहित कालमर्यादित सेवा पुरवून सेवा हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी। नागरिकांना पारदर्शक तसंच विहित कालमर्यादित सेवा उपलब्ध करून देणं लोकसेवकांना बंधनकारक असून सर्व विभाग प्रमुखांनी सर्वसामान्य नागरिकांना सेवा देताना या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना छत्रपती संभाजीनगरचे विभागीय राज्यसेवा हक्क आयुक्त डॉक्टर किरण जाधव यांनी दिल्या। परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये डॉक्टर किरण जाधव हे बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, आयुक्त तृप्ती सांडभोर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, शैलेश लाहोटी, जीवराज डापकर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख वसंत निकम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोंसीकर, विशाल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते, सर्व तहसीलदार, शिक्षणाधिकारी आदींची उपस्थिती होती। आता ब्रँडेड किचन ट्रॉली व किचन साहित्यासाठी बाहेरगावी जाण्याची गरज नाही। परभणीत स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर इथे सर्व काही ब्रँडेड मिळेल। किचन ट्रॉली, रेडीमेड शटर्स, मॉड्युलर किचन प्लायवूड, ॲक्रेलिक लॅमिनेट, हार्डवेअर तसंच वॉल ड्रॉप, बेड सोफा, टीव्ही युनिट, आटा चक्की, चिमणी शेगडी आदी साहित्य उपलब्ध। विजय आदमाने यांचे स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर, कृषी विद्यापीठ गेट समोर, वसमत रोड, परभणी। संपर्क 96-377-92671। आधी आरक्षण नंतर इलेक्शन यानुसार मराठा समाजानं अभिनव पद्धतीनं आंदोलन सुरू केलंय। पाथरी तालुक्यातल्या चाटे पिंपळगाव इथं एका जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 113 महिला उमेदवारांनी वाजत गाजत आपले अर्ज सादर केले। पाथरी तालुक्यातल्या चाटे पिंपळगाव येथील ग्रामपंचायत पोटनिवडणूक जिल्ह्यात चर्चेचा विषय झाली आहे। येथील प्रभाग क्रमांक 2 मध्ये रिक्त झालेल्या सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी 20 ऑक्टोबर रोजी 113 महिलांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। गुरुवारपर्यंत 90 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। आता एकूण उमेदवारांची संख्या 203 एवढी झाली आहे। चाटे पिंपळगाव येथील सकल मराठा समाजानं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी पोटनिवडणुकीत अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलंय। त्यानुसार गावातील मराठा समाजातील 21 ते 79 वर्ष वयापर्यंतच्या महिलांनी आधी मराठा आरक्षण मग इलेक्शन म्हणत या निवडणुकीत मोठ्या संख्येनं आपले अर्ज दाखल केले आहेत। त्यामुळे
हा चर्चेचा विषय बनला आहे. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. परभणी महानगरपालिका हद्दीतील रस्त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आज बोलावलेली संयुक्त बैठक रद्द करण्यात आली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून स्वराज इंडिया या पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोविंद गिरी यांनी परभणीतील रस्ते प्रश्नावर 4 दिवस उपोषण केलं होतं. तब्येत बिघडल्यानं त्यांचं उपोषण रद्द झालं. दरम्यान विभागीय आयुक्तांनी या उपोषणाची दखल घेऊन संयुक्त बैठक बोलवावी असे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग व पदाधिकारी यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. मात्र ही बैठक देखील रद्द झाली असल्याचं गोविंद गिरी यांनी सांगितलंय. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. परभणी जिल्हा महसूल कर्मचारी संघटना परभणी अंतर्गत पूर्णा तालुक्यातल्या गट क महसूल कर्मचारी संघटनेच्या सर्व पात्र सदस्यांची बैठक आज संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यात व्यंकटेश जज्जरवार, ज्ञानेश्वर पंडित, नितीन देशमुख, प्रियंका जोंधळे, संतोष वायकोस, ज्योती पगारे, पल्लवी उबाळे, राधा चांदणे, कर्णकुमार जायभाये, सुरेखा वावळे, विशाखा वडमारे, मल्लिकार्जुन गडप्पा, सुनील लहाने आदींची निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. विकार अनेक, ठिकाण फक्त एक. डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी. मूळव्याध, गुडघेदुखी, मूतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत. पत्ता आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी. मोबाईल 9921691008. परभणीतल्या ओम साईराम प्रतिष्ठान त्रिमूर्तीनगर साई मंदिर इथं दांडिया महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील देशमुख, नगरसेवक गणेश देशमुख यांच्या मित्रमंडळांनी या महोत्सवाचं आयोजन केलंय. यामध्ये महिलांसाठी अनेक स्पर्धा घेतल्या जात आहेत आणि त्यांचं बक्षीस वितरण देखील करण्यात येत आहे. या दांडिया महोत्सवामध्ये मोठ्या संख्येनं युवक युवती व महिला सहभागी झाले असल्याचं दिसून आलं. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. परभणीतल्या स्वामी विवेकानंद नगर मित्रमंडळाच्या वतीनं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मित्रमंडळाच्या वतीनं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात डॉक्टर विवेक नावंदर, किशोर रनेर, बाळराजे तळेकर, विष्णू डहाळे आदींची उपस्थिती होती. तर यशस्वीतेसाठी पिंटू पाटवासे, राहुल वावधने, गजानन बामणे, गौरव गुंठेवार, दयानंद गजले, लखन काळे, निलेश जमदाडे, विलास गायकवाड आदींसह स्वामी विवेकानंद नगर मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. अल निनोच्या प्रभावामुळे मराठवाडा विभागात यंदा कमी पर्जन्यमान झाले. येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये ही पावसाची शक्यता कमीच आहे. सद्यस्थितीत जमिनीतील ओलाव्याचा विचार करता कमी पाण्यात येणारी रब्बी पिकं जसं ज्वारी व करडई यासारख्या पिकांची लागवड करणं आवश्यक असून कमी कालावधीत येणारे वाण निवडावेत असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी दिला आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषी विद्यापीठ, जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग येथील अधिकारी व कृषी विस्तारक यांच्याकरिता 18 ऑक्टोबर रोजी अल निनोच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामाचं नियोजन यावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी डॉक्टर धर्मराज गोखले, डॉक्टर उदय खोडके, रवी हरणे, डॉक्टर प्रशांत देशमुख आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. परदेशात जाण्यासाठी लागणारा पासपोर्ट हा परभणी शहरातल्या मुख्य डाकघर येथील पासपोर्ट केंद्रामध्ये काढण्याची सुलभ प्रक्रिया निर्माण झाल्यामुळं शहरासह जिल्ह्यातील अनेक नागरिक याचा लाभ घेत आहेत. यासाठी पासपोर्ट विभागाकडून सर्व कागदपत्र, अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं पूर्ण केल्यानंतर 20 ते 25 दिवसात पासपोर्ट दिले जातात. यामुळे अनेकांचा ओढा परदेशात जाण्याकडे वाढला आहे. 2023 मध्ये 9 महिन्यात जवळपास 700च्या वर पासपोर्ट धारकांनी पर्यटन तसंच जास्तीत जास्त हज, उमराह यात्रा यासाठी उच्च शिक्षण, नोकरी व अन्य कामांसाठी परदेशवारी करून लाभ घेतला असल्याची माहिती देण्यात आली. नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन. माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. परभणी जिल्हा ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण प्रमाणपत्र देण्याचे अधिकार कोणाचे आहेत याची माहिती द्यावी अशी मागणी सरपंच सेवा महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर मांडवा, मांगणगाव, वडगाव, ब्राह्मणगाव, धसाडी, पोखर्णी, धर्मापुरी, धार, मिर्झापूर, इटलापूर, पेगरगव्हाण, टाकळगव्हाण, सावंगी, भारसवाडा आदी गावच्या सरपंचांच्या स्वाक्षऱ्या आहेत. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. जमीन अधिकार आंदोलनाच्या वतीनं आज कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या 121व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात गायरान धारकांच्या
गायरान जमिनीत पेरलेल्या पिकांचे धान जिल्हाधिकाऱ्यांना देऊन भूमी हक्क सत्याग्रह करण्यात आला। यावेळी आंदोलनाचे नेते विश्वनाथ तोडकर यांच्यासह कॉम्रेड सुभाष लोमटे, अप्पाराव मोरताटे, विश्वनाथ गवारे, बायजाबाई घोडे, यशवंत मकरंद, संजीव आडागळे यांच्यासह संयोजन समितीचे पदाधिकारी व गायरानधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. परभणी शहरातल्या साखळा प्लॉट भागात आज पहाटे 3:25 सुमारास 5 घरांना भीषण आग लागून ही घरं आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली। सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। मात्र घरांमधील संसारोपयोगी साहित्य व अन्य साहित्य जळून खाक झाल्यानं त्यांचं मोठं नुकसान झालंय। आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी तात्काळ संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेसह घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी केली। आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आपदग्रस्तांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांना त्वरित मदत पुरवण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत। तसंच स्वतः देखील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सांगितलं। रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे हे दौऱ्यानिमित्त कळमनुरी इथं आले असता सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गाभणे यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी नगरसेवक गोबाडे, ॲडव्होकेट रवी शिंदे, उमेश गोरे, विकी देशमुख, शरद सुरुशे आदींची उपस्थिती होती। रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. परभणी शहरातील शिवाजीनगर इथं डॉक्टर सौ समप्रिया राहुल पाटील यांच्या पुढाकारातून बसवण्यात आलेल्या श्री राजे शिवाजी दुर्गा महोत्सवात महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून या महोत्सवात कराओके क्लबच्या संगीत मैफिलीनं उपस्थितांची मनं जिंकली। राजे शिवाजी दुर्गा महोत्सवाच्या वतीनं नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी संगीत खुर्ची, होम मिनिस्टर, संगीत रजनी, गीत गायन स्पर्धा, लहान मुलांसाठी नृत्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं दररोज आयोजन करण्यात आलंय। त्याचबरोबर विजेत्यांना विविध प्रकारचे पारितोषिके देखील वाटप करण्यात येत आहेत। रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. परभणी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अ कार्यालय नटराज रंगमंदिर इथं महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी सहाय्यक आयुक्त अल्केश देशमुख, शाखा अभियंता राहुल धुतडे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विकास रत्नपारखे, कनिष्ठ अभियंता प्रवीण हटकर व शेख आरशद तसंच स्वच्छता निरीक्षक कुणाल भारसाखळे, लक्ष्मण जोगदंड, श्री बाशीद, प्रभाग समितीचे सर्व वसुली लिपिक व कर्मचारी उपस्थित होते। रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. मानवत तालुक्यातल्या भोसा इथल्या माळरानावर असलेल्या श्री क्षेत्र इंद्रायणी देवीच्या दर्शनासाठी 7व्या दीपमाळेच्या दिवशी विविध ठिकाणावरून भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं दिसून आलं। नवरात्रामध्ये जिल्हाभरासह बाहेर जिल्ह्यातूनही भाविक या देवीच्या दर्शनासाठी इथं येत असतात। दरम्यान 9 दिवस या ठिकाणी यात्रा भरलेली असते। रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात। पाहत रहा लोकसमीक्षा। तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा। दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।